नमस्कार. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपल्या कथेचे नाव आहे मामांची सूचना न ऐकल्याने पाय गमवावा लागला. कर्नाटकातून बाळूमामाच्या बकऱ्यांचा परतीचा प्रवास चाललेला होता. तेव्हा एका ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला. पहाटेच्या वेळी तळ उठताना सर्व सेवेकरांची लगबग सुरू होती. त्यावेळी मुस्लिम असणाऱ्या बापूजवळ एका माणसाला अजून झोपलेले पाहून मामा त्याच्याकडे गेले आणि ते त्याला म्हणाले, "अरे, हा अजून कोण झोपलेला आहे? " तेव्हा ती तिराईत व्यक्ती असल्याचे जाणून बापू मामांना म्हणाला, "कोण का असेना, तुम्ही आपलं पुढं चला. तुम्हाला काय करायचंय त्याचं? " अशा प्रकारच्या उर्मट उत्तरानंतर मामा त्याला म्हणाले, "चायर, आपल्यासारखाच एक धनगर माणूस आहे तो. त्याला उठव बघू. " बापूने त्या माणसाला उठवले. "कोण आहे? " असे त्याला विचारल्यावर त्या माणसाने उत्तर दिले, "माझं नाव निंगाप्पा हिरकुडे. मी हुन्नरगीचा आहे. " तेव्हा मामा त्याला म्हणाले, "तू अजून झोपला का आहेस? " यावर तो म्हणाला, "माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे. मला उठायला होत नाही. " तेव्हा मामाने त्याची जखम पाहिली आणि त्याला ते म्हणाले, "एखादा शहाणा अनुभवी डॉक्टर बघ आणि त्याला जाऊन भेट. तसं न करशील तर ही जखम कायम वाढतच जाईल. " असे सांगून मामा तिथून पुढे गेले. निंगाप्पाने मात्र मामांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. पुढे काही दिवसानंतर त्याचे दुखणे विकोपाला गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा तो पायच कापावा लागला. अशा प्रकारे मामांची सूचना न ऐकल्याने निंगाप्पाला पाय गमवावा लागला. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.